तुम्ही तर बघू शकता किल्ला बनवायसाठी हे इन्ग्रेडियंट वापरतात. पाणी पितो 5 मिनिटांना काय. मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आज आम्ही आलो जुन्नर तालुक्यात सिटीच्या घरी आलो आहे. तुम्ही सिटीचं शेत पाहू शकता इथं. हे चांदणी, हे क्षितिज. सागर व्हिडिओ शूट करतोय, वाटतंय काहीतरी करतोय. ही क्षितिजची आजी आहे. हा प्रमोद, काय म्हणतोस? व्हिडिओ काढायचा आमचा पण छोटासा प्रयत्न. चला तर आम्ही चाललोय आज शिवनेरी किल्ल्यावर. कोणतं गाव आहे? येणेरे. येणेरे गावात आहे आपण आज सध्या. गाव बघू शकता. काय शेती तुझं काय म्हणणं मग? कशाबद्दल? कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय आपण आज? आज आपण महाराजांच्या जन्मस्थानी आणि जिजाऊने नवस बोललेल्या त्या मंदिरात शिवाई देवीला चाललोय. तुम्ही पाहू शकता इथं अतिशय सुंदर स्टॅच्यू आहे महाराजांचा इथं. अरे आज बाहेर काय ठेवलं तो त्याचा आहे तेवढं खूपच ठेवलं. तुझा दर आठवड्याला ठेवतो. आज एका थालीने काय ठेवलं? आज आम्ही मागवले आता मिसळ पाव. मोरेची मिसळ आहे. इथून चालत जायचा रस्ता आहे वरती. पायवाट वरती पहिल्या दरवाजाकडे. तरी गाड्या लागले ते पार्किंगला. खाली व्ह्यू बघ. तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. हा नेमका किल्ल्याच्या पायथ्यापासून आहे. अतिशय सुंदर. तर तुम्ही पाहू शकता इथं पार्किंग खाली आणि हा रोड सरळ वरती यायला. इथून किल्ल्याकडे जायला रोड आहे. बहुत प्यारा रोड है ना. तू ट्राई कर ले जाकर नीचे से. आजा. ये तो अभी बना है. मैं तो चल सकती इस पे. मतलब ये 15-20 सालों में बना है. ये पहले वैसा ही था. मैंने किया है. तुम्ही इथं पाहू शकता फक्त शिवनेरी नाही तर असे अनेक किल्ले आहेत जुन्नर तालुक्यामध्ये. तुम्हाला यायचं असं तुम्ही येऊ शकता इथं किल्ल्यामध्ये. थोडं ट्रेक केल्यावर आपण पाहू शकतो इथं पहिला दरवाजा लागतो आपला, तो महादरवाजा. या दरवाजाबद्दल थोडी माहिती तुम्ही हा बघू शकता. महादरवाजा हे याचं एंट्रन्स. इथून वर जायला सीड्या आहेत पहारी करण्यासाठी. तुम्ही थोडं पुढे जाऊन अजून बघू शकता. इथं सगळीकडे ग्रीनरी भरपूर आहे. सागर वाटतं मागच राहायला व्हिडिओ काढत. इथं बसायची फॅसिलिटी पण केलेली आहे. तुम्ही पाहू शकता हा बुरुज पाहणी करण्यासाठी. अतिशय सुंदर व्ह्यू इथून बुरुजावरून. तुम्ही गणेश द्वारातून आत शिरल्यावर तुम्ही आर्किटेक्ट बघू शकता दाराचं. अतिशय सुंदर. पण हे पॉइंटेड पहिलंच नसेल ना. हे पॉइंट इथं परत पायऱ्या वर जायला पाहणी करण्यासाठी. कुठून? हा डायरेक्ट किल्ल्यावर जायला का? बसण्यासाठी सोय केलेली. तुम्ही तर व्ह्यू बघू शकता. अतिशय सुंदर. शेती कोणता गाव आहे? हा गाव कोणतं आहे? कुसूर. शेतीचं गाव. अतिशय सुंदर व्ह्यू. तुम्ही आता हा द्वार पाहू शकता. गणेश द्वार क्रॉस केल्यावर परवानगी दरवाजा हा आता तुटलेला आहे. हा तिसरा दरवाजा गणेश द्वार नंतर परवानगी द्वार क्रॉस केल्यावर हा आला पिराचा दरवाजा. तुम्ही पाहू शकता हा आर्किटेक्ट मोठा दगड आहे. पीर दरवाजाबद्दल थोडी माहिती तुम्ही वाचू शकता. आणि इथे खूप
लोकांनी राज्य केलं. हां, महाराजांनी स्वतः कधी केलं नाही पाहिजे राज्य. त्यांचं जन्मस्थान आहे फक्त नाही का? जन्मस्थान त्याच्यासाठी होतं तेव्हा शहाजी महाराजांकडे पुणे राज्य होतं ना, तर त्याच्या अंडरच होतं हे, पण ते आदिलशाहीकडे होतं. आदिलशाहीने दिलं ना शहाजी महाराजांना. ते पूर्ण पुणे राज्य त्यांना दिलेली. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे मुळे मराठा साम्राज्याच्या हृदयात खोलवर रुजलेले आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा मूळ साक्ष म्हणून उभा आहे. शिवनेरी किल्ल्यातील सर्वात आकर्षक पैलूंपैकी एक म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्माशी त्यांचे संबंध आहे. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. सागर दमलेला वाटतंय मला आता ट्रेक करून. टाइम पे ना देख सागर दमला काय? पानी जाने के लिए जगह नहीं रखा, पहले से पानी जाने की जगह होता था. देख हा, से जाएगा पानी. कडलिंबू ये लोग ने रखा नहीं अभी नहीं. ड्रेनेज सिस्टम साठी प्रॉपर सोय ती आधी तर. सब जब जगह बराबर था. इधर भी था, ये भर दिया, ये ड्रेनेज ही था इधर. पहले के लोग बहुत थॉटफुल थे इन सब चीजों को लेके, प्रैक्टिकल वो थे, आर्किटेक्चर थे. मुझे लगता है अब से ज्यादा प्रैक्टिकल आर्किटेक्चर पहले हुआ करते थे. तुम्ही हे पाहू शकता खालची पाऊलवाट ही जी इथून येते, पण सध्या त्यांनी बंद केली आहे. सो तुम्ही प्रेफर करा की इथूनच यावा या पाऊलवाटेनी. ही ड्रेनेज सिस्टम होती खाली, तुम्ही पाहू शकता ड्रेनेज सिस्टम इकडं. पण आता वरती राहिली ना, त्या लोकांनी भरून काढली वाटतं. पिराचा दरवाजा क्रॉस करून आम्ही इथं आलो हत्ती दरवाजापाशी. या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही या दरवाजा इथून पाहू शकत नाही. तुम्हाला पूर्ण इथं येऊन असं बघायला लागेल. बघा तुम्ही आता हा दरवाजा प्रॉपर्ली बघू शकता. या हत्ती दरवाजाबद्दल माहिती तुम्ही हवं तर इथे वाचू शकता. चला आता आपण हत्ती दरवाजावरती जाऊ. पायऱ्या स्टीप आहेत, तुम्ही बघू शकता. हा हत्ती दरवाजा किती उंच आहे. या दरवाजा असं वैशिष्ट्य होतं की डायरेक्ट हत्ती पण जाऊ शकतो दरवाजातून, इतका उंच दरवाजा. हे दार तुम्ही बघू शकता. हे सागाचे असते ना हे पॉइंट. हा याला पॉलिश केलं सांगा. पण तुम्ही पाहू शकता एक जुनी ड्रेनेज लाईन होती सिस्टम. प्रॉपर ड्रेनेज सिस्टम होतं. पाण्याची टाकी वरती गेला ना, ते बांधलंय पण पाण्याची टाकी आहे तिथे. हा रस्ता शिवाय देवीकडे चाललोय आणि हा महाराज जन्मस्थानी चाललाय. शिवनेरी किल्ल्यातील प्रमुख वास्तूंपैकी प्रार्थना कक्ष, परिषद सभागृह आणि राणीचे निवासस्थान आहे. सर्वात वेगळी रचना म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान. पाहू शकता इथे हिरवे झाडं अतिशय सुंदर असे सावल्या देतात. हे आमचा ग्रुप चाललाय. त्या टॉयलेटची पण सोय केलेली आहे प्रॉपर एकदम. डस्टबिन इकडं पाहू शकता. बसण्याची अतिशय चांगली सोय केलेली. इथं शिवाय देवीचं मंदिर आलेलं आहे. इथं पिण्याच्या पाणी सोय केलेली. ही पण पिण्याच्या पाणी सोय वाटतंय. आता आम्ही पोचलो आहोत शिवाय देवीच्या द्वारापाशी. आता नवरात्री चालू असल्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलो आहे नवरात्रीमध्ये. मी पाहू शकता इथं वरती डेकोरेशन केलेलं आहे. हे शिवाय माता देवीचं मंदिर आहे. इथून भंडारा चालू आहे वाटतंय. इथं आपण चप्पलकडनं वर जाऊ. तुम्ही पाहू शकता इथं पाऊलवाट मंदिराकडे जायसाठी इथं छोटासा भंडारा चालू आहे वाटतंय. पूर्ण 9 दिवस असतो. 9 दिवस भंडारा असतो सिटीच्या म्हणण्यानुसार. 2 टाईम. शिवाय देवीला समर्पित हे मंदिर किल्ल्यातील एक महत्त्वाचे आकर्षक स्थान आहे. इथं पाहू शकता शिवाय देवीचं मंदिर. शिवाय देवी आतमध्ये. आता आम्ही शिवाय देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहेत. तर या देवीचं असं महत्त्व आहे, जेव्हा राजमाता जिजाऊ जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांनी या देवीला नवस केला होता की जेव्हा
जर मला पोरगा जन्मला तर त्या पोराचं नाव मी तुझ्या नावाने ठेवन. मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव त्यांनी शिवाजी असं ठेवलं. शिवाजी देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही परत चाललो आहे महाराजांच्या जन्मस्थानी, जिथं त्यांचा जन्म झाला होता वरती. तुम्ही पाहू शकता इथं बसण्याची परत सोय, इथं बसण्याची सोय तुम्ही इथं पाहू शकता. शाळेत ते पोरं आलेत. बाय 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 बाय. बघू शकता हा रोड खालून याला, हा शिवाजी देवीच्या मंदिरापासून याला रोड हा, आणि हा खालून रोड याला. आता आम्ही चाललोय महाराजांच्या जन्मस्थानी. नाही पण झाडाच्या सावलीमध्ये बरं वाटतं. झाड काय वाटतच नाही हा एवढं. आम्ही आला होता 6व्या दरवाजाला, मेनाचा दरवाजा. याच्या पुढे गेलं की कुलूप दरवाजा भेटेल आपल्याला. चला आपण कुलूप दरवाजाकडे जाऊ. आता मेनाचा दरवाजा क्रॉस केला आम्ही, आता आलो शेवटच्या दरवाजाकडे जो आहे कुलूप दरवाजा. तुम्ही याची इन्फॉर्मेशन बघू शकता. कुलूप दरवाजा इथं पाहू शकता. एक छोटंसं गार्डन आहे. शिवाई देवराई तुम्ही इथं पाहू शकता. इथं अंबरखाना आहे. अंबरखान्याची इन्फॉर्मेशन थोडी तुम्ही वाचू शकता हवं तर. आजच्या हॉलमध्ये आपण चालू अंबरखान्यामध्ये. हा आहे अंबरखाना. किल्ल्यातील या धान्य कोठाराचा वापर अन्नधान्य व इतर साहित्य ठेवण्यासाठी केला जात असे. तुम्ही पाहू शकता. आता अंबरखानामध्ये आल्यावर इथे चाललो आता महाराजांच्या जन्म ठिकाणी. हा रोड त्यांच्या जन्म ठिकाणी चाललेला आहे. या रोडनी सरळ जाऊन तिकडे त्यांचं जन्म ठिकाण बघू शकता. अतिशय सुंदर असं परिसर इकडं. सगळीकडे हिरवळ, सगळीकडे ग्रीन. इथं तुम्ही फुलं बघू शकता. इथं बसण्याची पण सोय केलेली. तुम्ही इथं पाहू शकता ह्या 2 पाण्याच्या टाक्या, गंगा यमुना. अतिशय मोठ्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या. इथं पण मोठी टाकी भरपूर होती. दोन्ही मोठ्या टाकी आहेत भरपूर. शिवनेरी किल्ल्यावर सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हे, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. तुम्ही इथं बघू शकता. हे सगळ्या खोल्या होत्या इकडं पहिल्या. हे सगळं आता तुटलेलं आहे. हे महाराजांचं जन्मस्थान जिथं त्यांचा जन्म झाला होता. आता आपण आतमध्ये चाललोय. तुम्ही इथं पाठी बघू शकता लिहिलेलं आहे इथं इन्फॉर्मेशन. आता तुम्ही पाहू शकता. आता आपण जे बघतोय जिथं त्यांचा जन्म झाला होता महाराजांचा, या खोलीमध्ये तुम्ही हा पाहू पाळणा. इथं शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे छोटीशी एक. आम्ही आता महाराजांचे जन्म ठिकाणचे दर्शन घेऊन आता हत्ती तलावाकडे चाललो आहे. तुम्ही बघू शकता हा रोड हत्ती तलावासाठी इथं. आणि महाराजांचे जन्मस्थान हे इथं खाली. बदामी टाकी नावेला येऊ शकता. इथून माहिती थोडी. हे असं ही बदामी टाकी बघू शकता इथं. आता आपण चाललोय कडेलोट पॉईंटसाठी. इथून कडेलोट पॉईंटचा रस्ता आहे हा. महाराजांचं जन्मस्थान इथून जायला लागतं असं. कडेलोट पॉईंटचा उपयोग असा करायचे, जे कैदी होते तर त्यांना वरून फेकून मारण्यासाठी त्याचा उपयोग करायचे. तो चला आपण ती कडेलोट पॉईंट जाऊन बघू. तुम्ही इथं असं पाहू शकता. कडेलोट पॉईंटसाठी जाण्याला खडखड रस्ता एकदम. प्रॉपर स्टेप्स नाही, काहीच नाही. बघा कसे रस्ते सगळे काढले. आणि ही खाली जुन्नर सिटी सगळी तुम्ही बघू शकता. जुन्नर सिटी ही सगळी जुन्नर सिटी इथपर्यंत. आणि हा रस्ता कडेलोट पॉईंटकडे जातो डायरेक्टली. सो आम्ही तिकडे चाललो आता. सो फायनली खडकर रस्ता क्रॉस करून आम्ही खाली इथं आलो. आणि हा कडेलोट पॉईंट पुढे दिसतो तो. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू एकदम अतिशय सुंदर व्ह्यू. हा सगळा व्ह्यू इथं. आता मी आलोय कडेकोट पॉईंटवर. तुम्ही बघू शकता कडेकोट पॉईंट.
अतिशय सुंदर ही जुन्नर सिटी अख्खी. आम्ही ना तो डोंगर चढायचा ते कमा भाग आहे ना दिसतं का मध्ये काय ते हिरवा लेकामध्ये झाडी नाही एकदम ग्रीन सगळं ग्रीनरी इथं एकदम ग्रीनरी. इतका सुंदर व्ह्यू दिसतो इथून ना. मला माहित नाही की कॅमेरा जस्टिफाय करेन का नाही बट खूप सुंदर व्ह्यू इथून. आता क्षितिज आम्हाला लेण्याद्रीचं लोकेशन दाखवते. बघू आता कुठं लेण्याद्री. लेण्याद्री गणपती अष्टविनायक मधला. आणि ओझर कोणत्या साईडला क्षितिज? ओझर ना तिकडे आणि लेण्याद्री या साईडला का? ओझर इकडे इकडे इकडं लेण्याद्री इकडं. हे का दिसतंय ना ओझर ते बघ ते कोणतं ते ते? पाण्याच्या बाजूला एक मोठा व्हाईट पाईप दिसतोय का ते ओझर आहे. ते पाणी एकदम हा हा एकदम ते तिथे कोपऱ्यात. ते हो व्हाईट दिसतंय ते मंदिर ते बरंच दिसतंय बघ मोठं मोठं. हा मंदिर आहे. ते व्हाईट. हा. लेण्याद्री इकडं खाली का? तो काय तलाव आहे की हा तर डॅम आहे ना. हे बघ हे व्हाईट दिसती बिल्डिंग. हा 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 व्हाईट बिल्डिंग मोठी हा एकदम डोंगराकडे. हा हा. तिथूनच वरती गेलं तर लेण्याद्री तिथूनच वर. अच्छा. तुम्ही तर बघू शकता किल्ला बनवायसाठी हे इन्ग्रेडियंट वापरतात किल्ल्यासाठी. ही मशिनरी हे मी आताशी बघितलं खाली येताना. आम्ही वर जाताना बघितलं नाही. मोस्ट ऑफ द आम्ही ऐकलं होतं की चुना आणि जॅगरी वापरतात पण आता बाकीचे इन्ग्रेडियंट बी आहेत ज्यांनी गडासाठी गड बांधायला ते यूज करतात. खाली उतरताना आम्हाला जातं दिसलेलं आहे. हे महाराजा कालचं जातं दिसतंय. तुम्ही बघू शकता इथं 2 होल आहेत इकडं आणि इकडं. 2 बाया धान्य दळायसाठी वापरायच्या. तुम्ही बघू शकता हा पायवॉट खाली जायला. हा नॉर्मल रोड जायला तिकडून पण आम्ही थोडं ॲडव्हेंचर म्हणून इथून चाललो आहे. चला सावकाश इथून. आता सागर खाली पोचला आम्ही त्याच्या मागं मागं चाललो आता पायवाटाने. पण तुम्ही ही काय रिस्क घेऊ नका. हा पिराचा दरवाजा. आता मी खाली चालू आहे परत या दरवाज्याने. हा परवानगी दरवाजा. बघू शकता तर व्ह्यू सुंदर आहे. आम्ही ट्रेक स्टार्ट केली ते 10 वाजता. आता वाजत 2:45. तर आम्ही वरती भरपूर टाईम स्पेंड केला. आम्हाला ओझर जायचं होतं लेण्याद्री बघायची होती पण ते मिस झालं. कदाचित आम्ही आज ओझर करू आणि उद्या सकाळी लेण्याद्री जाऊ. तुम्ही बघू शकता व्ह्यू खालचा. व्ह्यू खरंच ब्युटिफुल आहे. मला माहीत नाही की कॅमेरा जस्टिफाय करेन का नाही व्ह्यूला बट अतिशय सुंदर. तुम्ही तर बघू शकता अतिशय सुंदर फुलं गुलाबी फुलं. लहान पोरं ते खेळतात. बसण्याची सोय इथं खाली. इथं बसण्याची सोय केलेली आहे आणि यांचे थकलेले खांदे बघू शकतो. आम्ही आता हा दरवाजा क्रॉस केला. हा आहे गणेश दरवाजा. आता आम्ही परत खाली चाललो आहे. बघू शकता ह्या किल्ल्याची भिंत त्या प्रोटेक्शनसाठी किल्ल्याच्या. आता आम्ही महाद्वाराने खाली येऊन क्षितिज इथून चाललेत. शिवाईचं मंदिर शेवटचं दर्शन घेऊन आता आम्ही खाली चाललो इथून पाऊलवाटानी. जे जुने लोक इथून यायचे. हा नवीन रोड बांधलेला आहे. हा जो क्षितिज ते प्रमोद चालले त्या रोडनी. तर मीन सागर खाली रोडनी चाललेलो आहे. जे मावळे. नमस्कार मित्रांनो. आपण जे ह्या रोडनी जातोय त्या प्राचीन आपले मावळे जे येत होते जे गडावर आपल्या जे वाटचाल होती त्यांची ती ह्या रस्त्याने असायची. हा थोडा खराब झाला आहे. इथून कोण येत नाही कारण का पावसाळ्यात इथून सटकण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे ह्या रोडचा सहसा वापर होत नाही कारण त्या साईडून पक्का रस्ता करण्यात आलेला आहे. पण आपण एक्सप्लोअर करायचं म्हणून ह्या रोडनी येतोय. तर तुम्ही रोड पाहू शकता. भरपूर रिस्की रोड आहे. इझी नाही आहे. हा उन्हाळ्यात तुम्ही असं इझी वाटेल तुम्हाला हा रोड पण पावसाळ्यातली रिस्की आहे. बघू शकता इथं ते घसराचे भरपूर चान्सेस या रोडला. बघा हा रोड आणि तो खाली आपण दिसतोय तिकडे जायचं आपल्या खाली उतरून. सो आम्ही जरा एक्सपेरिमेंट करून या रोडनी चाललोय खाली. बघू शकता तसं बी इतका डेंजर नाही रोड. नॉर्मली तुम्ही जाऊ शकता पण पावसाळ्यात फक्त रिस्क असतं जायला. तुम्ही स्वतः सेफ्टी म्हणून तुमच्या रिस्कवर या रोडनी या. बघा आम्ही ऑलमोस्ट अर्धा रोड क्रॉस केला आहे. तुम्ही बघू शकता सागर बी वरून येतोय त्या रोडनीच. आम्ही या रोडनी खाली चाललो आता. बघू सरळ हे पार्किंग लॉट इथं खाली. जर
नवीन रोडनी गेलं तर खाली इथं पार्किंग लॉट भेटतं. इथं समोर तुम्ही पाहू शकता पार्किंग लॉट. जय शिवाजी. खालून घ्या जायचे तर ऑलमोस्ट इझीच होता रोड हा. इतका बी डेंजर नाही रोड तसं ऐकलं आम्ही. आता पोचलो आम्ही पार्किंग लॉटला. तुला काय बोलाय सागर रोडबद्दल अजून? काय नाही, तुम्ही या जरूर आलात तर हा रोड एक्सप्लोर करा. जीवनात काहीतरी रोमांचक असा प्रवास पाहिजे तर तुम्ही नक्कीच आता ट्राय करा. पण जर पावसाळ्यात कधी आलात तर पावसाळ्यात थोडा रिस्की वाटतं, कारण का पाहू शकता तुम्ही इथे सरपटण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा उतरलो आम्ही. दुसरा पार्किंग लॉट इथून बस चालली. हे पार्किंग लॉट सिटीची गाडी मे बी वरती लावली असेल तर आम्ही या रोडने आलो. आता शिवाई देवीचं दर्शन घेऊन आणि महाराजांचं जन्मठिकाण बघून आम्ही चाललो आता ओझरला. आता आम्ही चाललो सिटीच्या घरी. काय गावाचं नाव काय शेती? कुसूर. कुसूर गाव आहे शेतीचं. हा रोड सिटीच्या सगळं आलंय बघ ना. स्वच्छ असतं नाही ते पूर्ण रिकाम असतं. म्हणजे हे झाड जोड नसतं. हे दोन्ही का? ते समोर निळा दरवाजा दिसतं का? ब्लू डोर. हा हे अख्खं दरवाजा. अच्छा. हा. ते शेतीचं घर. आता नवीन कुठं बांधलं तुम्ही? नवीन नाही वाटलं ना. मग कोई हेच- रहता ना. आते हम लोग सब एक साथ, तभी सब साफ सफाई करके रखते हैं. ये जी बकरी आहे. बकरी. तर गायची शिंगा भारी होती त्या. गाय म्हणतो गावठी गाय होती. हा. त्यांचा कुत्रा बघ कसा गाय. गायत पट्टा वगैरे टीचर लावलं. ते वाघ नेतात ना असे हा. लावला त्यांचे. आम्ही जुन्नर क्रॉस करून आता ओझरकडे चाललोय. हा रोड ओझरसाठी. आम्ही ओझरला पोहोचलो आहेत. ओझर 7वा गणपती अष्टविनायकापैकी. तुम्ही बघू शकता मार्केट विघ्नेश्वर मंदिरापाशी. अष्टविनायक 7वा गणपती विघ्नेश्वर. तर हे मंदिराचं प्रवेशद्वार बघू शकता. तुम्ही बघू शकता की फक्त अष्टविनायकापैकी हाच गणपती आहे. ओझरचा गणपती. त्याला सोन्याचं शिखर आहे. गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की गणपतीच्या बाजूला दोन्ही ठिकाणी रिद्धी सिद्धी आहेत. आम्ही आता आलोय लेण्याद्रीला. गिरिजात्मक गणपती अष्टविनायकापैकी एक गणपती आहे. मी तुम्हाला डोंगर दाखवू लेण्याद्रीचे. हे सगळे डोंगर लेणे आहेत सगळ्या इकडे डोंगरात. या तुम्ही लेण्या पाहू शकता प्रॉपरली. तुम्ही इथं बघू शकता. इथं वर जायला पायऱ्या आहेत इकडून वरती लेण्यापर्यंत तिकडे वरती मंदिरापर्यंत. आणि इथं काही शॉप्स आहेत दुकानात. तुम्हाला काय जर घ्यायचं असेल प्रसाद बिसाद फुलं बिलं इथं सगळे दुकानं आहेत. तुम्ही बघू शकता बाजूला. तुम्ही बघू शकता इथं लेण्याद्री गणपती ट्रस्ट आहे इथं लिहिलेलं. या पायऱ्यात टोटल 307 पायऱ्या आहेत वर जायला. इथं हॉटेल आहे बाजूला. तुम्हाला काय खायचं असेल नाश्ता बिष्टा करायसाठी तर इथं पण हॉटेल आहे छोटंसं. तुम्ही पाहू शकता इथं माकडांचा आतंक. सागरच्या मागच लागलंय काहीतरी घ्यायला. दे की त्याला काय पाहिजे त्याला. नशीब लक्ष नव्हतं हातातून घेतलं. हा तुम्ही बघू शकता. जर ज्याला कोणाला चालता येत नसेल तर इथं पालखी अशी डोली छोटीशी. 1000 रुपये रेट आहे पालखीचं वर नेपर्यंत. थोडं वर आल्यावर इथून खालून वर आल्यावर थोडं तुम्हाला इथं तिकीट घर भेटेल. आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया मुंबई सर्कल. मला वाटतं काहीतरी 25 का 30 रुपये तिकीट आहे. तर बघू आता किती रुपये तिकीट आहे. मग तिकीटून आपण स्ट्रेट या पायऱ्यांवरती लेण्यापाशी जाऊ. असे तिकीट असतात 25 रुपयाचे लेण्या बघायला. आता आम्ही इथून तिकीट काढून वर चाललो आहे लेण्याद्रीला. इथं बाजूला बसण्याची सोय केलेली चांगली. चढायला स्टीप आहे वाटतंय. तुम्ही बघू शकता पायऱ्या आले स्टीप आहेत. इथं बसण्याची पण सोय केली चांगली. इथं वरती सोय केली. इथं एक बसण्याची सोय केली. तुम्ही इथून चढाई बघू शकता. अतिशय स्टीप चढाई आहे. 307च पायऱ्या आहेत पण भरपूर स्टीप चढाई आहे. आणि वरती लेण्या तुम्ही बघू शकता. त्या लेण्यात वरती त्या सगळ्या लेण्यात वरती. आता पण आम्ही थोडेच पायऱ्या चढलो आहेत. तुम्ही बघू शकता इथं भरपूर स्टीप चढाई आहे.
क्षितिज कुठे दिसत नाही मला, कुठे याला काम आहेत. हे लेण्याद्रीचं लेण्या आहेत छोट्या, ते शिवनेरी किल्ला तिकडून आम्ही आलो आता. क्षितिज बसला आराम करतोय. अरे 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 क्षितिज सावकाश, क्षितिज सावकाश. आता पुढे जाऊन पोचला वर. व्हिडिओ करतो बसणार आता बसणार तो. अरे क्षितिज सावकाश. हा आजच राजे चला गड वरती राहिला चला. राजे बोलतात पालखी बोलवा. पालखी खाली 1000 रुपयाला पालखी होती, घेतली अशी ना आपण. पोशिंग केदारनाथला तू 1 तासात ना किती? केदारनाथला 1 तासात झाला. कुछ भी तुम्ही पाहू शकता ही ट्रेक लय स्टीप आहे. बरोबर आहे. लोक दमले चालताना वरती, लोकांना काय जमाना ट्रेक बाबा. इतकी इझी बी ट्रेक नाही असं वाटतं, पण ठीक आहे. आता थोडं राहिलंय आपल्या तिकडे वरती पोचायचंय, मग आपण पोचलो. हे आमची गँग निवांत चालली आहे. क्षितिज लपला प्रमोद चमाग जाऊन. क्षितिज व्ह्यू बघतोय आता. सफर हो गया. ते शिवनेरी किल्ला तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता. अतिशय ब्युटिफुल व्ह्यू सकाळी काढला. हे आमचा क्षितिज मित्र पुढे. हां सो फायनली आम्ही वरती पोचलो. एकदम स्टीप चढाई करून. क्षितिज अजून खालीच बसलाय. क्षितिज खाली बसला अजून. काय लेण्या आहेत तिकडे, सगळ्या छोट्या छोट्या लेण्या आहेत. हे लेण्या आहेत. हे तर मेन मंदिर आहे. 2 hours later. ते क्षितिज शेटनी 307 पायऱ्या वर चढून आलेत. मंदिरात जायला हा रोड वर सर इकडं वरून तिकडे मंदिर आहे वरती. आणि इथं तुम्ही पावसाळ्यात छोट्या छोट्या लेण्या सगळ्या साईडला या भागात. इथं पण एक छोटी लेणी आहे. क्षितिज पुढं काय इकडं खाली काय नाही. तुम्ही बघू शकता व्ह्यू, ब्युटिफुल व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता इथून. हे माकडं इथं बघू शकता तुम्ही. हा व्ह्यू इतका ब्युटिफुली काढला सगळा, एकदम ग्रीनरी. तुम्ही इथं बघू शकता माकडांचा सगळा दहशत. इथं माकडांची सगळीकडे माकडं आहेत इकडे वरती. बघा बघा गँगच बसली इकडे माकडांची. तर या लेण्यात जायला रोड आहे इकडून, तर आम्ही इथून चाललोय आता. तुम्ही पाहू शकता सगळे इथं पाणीच पाणी पडतं वरून. इथं पाय स्लिप होते बाबा. पडतो वाचलो मी आता इथून. अजून लेण्या आहेत छोट्या छोट्या इकडे बाजूला. तुम्ही बघू शकता वर जायला खाली न्यायला लागतं वाकून. इथं काम आहे. इथं पण लेणी वाटतं. ही बंद लेणी काढली. तर आम्ही परत खाली चाललोय. आम्ही येत नाही इथून आलो खालून 307 पायऱ्या चढून इकडून वरती. परत या मार्गाने खाली जायचं आता आपल्याला. हा जाण्याचा मार्ग आहे खाली. माकडांचं त्याला दहशत आहे इथं. ये आराम से आज स्लीप हो रहा पैर इधर, वीडियो के चक्कर में गिर जाएगी. उशात आम्ही खाली उतरलो आता. इथं पण छोटीशी लेणी आहे या साईडला. आम्ही आलो इथं. वरून पाणी पडतंय. छोटा वॉटरफॉल इकडं. आता वर चाललो इथून मंदिरात. गिरिजात्मक मंदिरात चाललो आता. इथून वर जायचं आपल्याला. इथूनच दिसतंय वाटतं है ना. सिद्धू क्षितिज बघू शकता. ही चढाई बी लय स्टीप आहे. इथं आतमध्ये मंदिर आहे. पोचलो आम्ही आता. तुम्ही बघू शकता इथून व्ह्यू सगळा टोटली. हे मंदिर इथे टोटल 18 लेणी आहेत तिकडे टोटल अशा. तुम्ही बघू शकता इतका मोठा हॉल आहे. एक पण पिल्लर नाही मग ह्याला सपोर्टला. हे सगळं डोंगरात कोरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर आम्ही मूर्ती दर्शन घेतलं आम्ही आता. दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर चाललेलो आहेत. हा आमचा परतीचा प्रवास. तुम्ही बघू शकता इथं शिड्या, स्टेप्स त्या अशा असतात. पालखी
एकाचा 4,000 रुपये घेतात हे लोक वर न्यायला एका माणसाला पालखीतून. बघू शकता अशा पालख्या. आज आम्ही सकाळी 10 वाजता घरून निघलो होतो. आता झाले 6:30. तर आम्ही आज 3 ठिकाण केले. सकाळी मी शिवनेरी केलं, नंतर आम्ही ओझर गणपतीला गेलो जो अष्टविनायकापैकी एक आहे. नंतर आम्ही आता लेण्याद्री केलं जे पण अष्टविनायकापैकी एक आहे. आता आम्ही चालू आमच्या घरी बिकॉज आम्ही लय दमलो आज.